श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या बुधवारी आलेली आहे कार्तिकी श्राद्ध अमावस्या. तर ही जी कार्तिक महिन्यामधील अमावस्या आहे येणारी, तर ती श्राद्ध अमावस्या म्हणून सुद्धा ओळखली जाते. आणि ही जी अमावस्या आहे तर ती फक्त वर्षातून एकदाच येत असते. आणि म्हणूनच उद्या आपल्याला 3 दिव्याचा अतिशय प्रभावी उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्ही नक्की करायचा आहे. यामुळं आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल. आपल्या मुलांच्या कुंडलीमध्ये किंवा आपल्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल किंवा आपल्याला झालेली बाधा असेल, आपल्या मुलांना झालेले नजर दोष असतील किंवा आपल्या घराला लागलेले काही दोष असतील, तर ते संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो विशेष मानला जातो. यामुळं यासारख्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या आपल्या घरातून नष्ट होतात असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला हा 3 दिव्यांचा अतिशय प्रभावी उपाय उद्या संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा, कधी करायचा, तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, जी अमावस्या आहे तर ती आपल्या पितरांना समर्पित असते. आपले पितृ या अमावस्येच्या दिवशी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात, पृथ्वी तलावरती येत असतात. आणि म्हणूनच त्यांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी अनेक सेवा आणि उपाय केले जातात. त्यासोबतच अमावस्या जी आहे तर ती आपल्या घरातील सर्व नकारात्मकता, बाधा दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. आणि म्हणूनच विशेष करून या दिवशी अनेक सेवा आणि उपाय केले जातात. तर उद्या संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला हे 3 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. तर या 3 दिव्यामध्ये बघा, आता हे जे दिवे आहेत तर ते तुम्हाला मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत किंवा जर तुम्हाला कणकेचे दिवे बनवणे शक्य झाले तर कणकेचे दिवे तुम्ही बनवून घ्यायचे आहेत. त्यामध्ये बघा तुम्हाला कापसाची दुहेरी वात घालून घ्यायची आहे. यानंतरनं बघा तुम्हाला या दिव्यामध्ये मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल जे आहे तर ते घालून घ्यायचं आहे. आता बघा, या ज्या वाती आहेत तर त्या तुम्हाला कुंकानं लाल करून घ्यायच्या आहेत. लाल करून या वाती दिव्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. आणि नंतरनं या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल घालायचं आहे किंवा तिळाचं तेल घालायचं आहे. जर तुम्हाला हे दोन्ही तेलं घालणं शक्य नसेल तर म्हणजे आपण जे दिव्या लावण्यासाठी तेल वापरतो तर ते तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये चिमूटभर काळे तीळ आहेत तर ते आपल्याला घालून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं हे 3 दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला जो पहिला जो दिवा आहे तर तो महादेवाच्या मंदिरामध्ये संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जाऊन प्रज्वलित करायचा आहे. तर बघा, आता तुम्हाला हा दिवा कुठे ठेवायचा, तर जिथे आपण अभिषेक केल्यानंतरनं जे अभिषेकाचं पाणी किंवा जल जे आहे ज्या पिंडीवरून खाली येतं तर त्या ठिकाणी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतरनं दुसरा जो दिवा आहे तर तो आपल्याला नदीकाठी किंवा तलावाकाठी नेऊन आपल्याला प्रज्वलित करायचं आहे. आता बघा, जाताना तुम्हाला थोडीशी हळद घेऊन जायची आहे. तिथं गेल्यानंतरनं तुम्हाला छोटंसं हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे आणि नंतरनं हा दिवा त्याच्या शेजारी तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्हाला हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे आणि नंतरनं त्याच्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतरनं आपल्याला जो तिसरा दिवा आहे तर तो घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेर आपल्याला डाव्या बाजूला प्रज्वलित करायचा आहे किंवा तुमची जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला हा दिवा तुम्ही एक स्वस्तिक काढून प्रज्वलित करायचा आहे. दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करायचा आहे. तुमच्या ज्या पण अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्यासोबतच बघा, यामुळं आपल्या घरामध्ये असलेली जी पण बाधा आहे, नजर दोष झालेले असतील आपल्या मुलांना तर ते दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी जो आहे उपाय तर तो मानला जातो. यामुळं आपल्या मुलांच्या सर्व बाधा दूर होतात. आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते. आता जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष असतो
तर त्यावेळीसुद्धा हा उपाय केला जातो. यामुळं आपल्या कुंडलीमधील कालसर्प दोष हा कमी व्हायला मदत होत असते. म्हणून प्रत्येकानं आवर्जून असे 3 दिवे या 3 ठिकाणी तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ.